सकाळची देवपूजा झाली ना की घरामध्ये इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना की काय सांगू. मंगळवारी आम्ही ना तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गेलो होतो आणि मला देवीची ओटी भरायची होती. पण बाईकवर बसल्यावर मला नाही माहिती मी कसं ना नारळ घ्यायचा तेच विसरले आणि मग मंदिराजवळ ना हा छोटूसा नारळ मला 40 रुपयाला मिळाला. पण मी खूप नाराज झाले कारण का हे एवढूशा नारळाने मी कधीच ओटी भरलेली नाहीये. सो मनामध्ये कुठेतरी कसं तरी व्हायला लागलं मला. आय नो भावना महत्वाची असते तरी सुद्धा. पण देवीच्या मनात सुद्धा तेच होतं की त्या नारळाने तिला ओटी भरून घ्यायची नव्हती. आमचं दर्शन झालं पण पुजारी तिथे आहेत ना देवीचा शृंगार करत होते आणि त्यासाठी आम्हाला 1 तास थांबावं लागणार होतं. म्हणून आम्ही तिथून निघालो आणि आज शुक्रवारी आम्ही छान देवीची ओटी भरली. अगदी छान दर्शन सुद्धा झालं. तुम्ही पण दर्शन करून घ्या. देवीचं सुंदर रूप बघून ना मी नेहमीच खूप भारावते. ते पुजारी काका देवीला इतकं छान सजवतात ना की काय सांगू. घरी आले तर पाणी गेलं होतं. म्हटलं आता बोंबली माझी सगळीच कामं. येताना ना वाटेमध्ये अलकुल दिसले ते घेऊन आले. याची भाजी खूप छान लागते. तुम्ही खाल्ली आहे की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कडक पाव पण आणले होते. जुने दिवस आठवतात. पूर्वी दरवाजामध्ये अशी यायची विकण्यासाठी. तर ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.